तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या माझे कोकण परिवाराकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी, माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। आज घटस्थापना, आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात। भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, खेडच्या मुरडे ग्रामदेवस्थान समितीचे भाविकांना आवाहन। रोह्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिवपुतळ्याचे आज होणार लोकार्पण। खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसलेंची उपस्थिती राहणार, शिवप्रेमींमध्ये उत्साह। दापोलीमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह गाण्यावर नाचत धिंगाणा, शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवप्रेमी आक्रमक, दोषींवर गुन्हा दाखल करा, निवेदन देत शिवप्रेमींकडून अटकेची होते मागणी। आणि अलिबाग मधील कुरुळ हॉटेलमध्ये पर्यटक महिलेची आत्महत्या, महिलेने विषारी औषध प्राशन केल्याची माहिती समोर। पाहूया सविस्तर वृत्त। आज घटस्थापना, आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली शहरातील बाजारपेठ मित्रमंडळाच्या दुर्गा मातेचं आगमन झालं असून काल बुधवारी सायंकाळी या बाजारपेठेत मित्रमंडळाच्या वतीने दुर्गा मातेची शहरातील पटवर्धन चौक पासून बाजारपेठ मार्गे आगमनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। जोरदार फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात दुर्गा मातेची आगमन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी बाजारपेठ मित्रमंडळाचे आधारस्तंभ संदेश पारकर, दीपक बेलवलकर, कन्हैया पारकर यांसह मंडळाचे पदाधिकारी, बाजारपेठ मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मुरडे ग्रामदेवस्थानचा नवरात्र उत्सव सालाबादप्रमाणे आज घटस्थापनेपासून सुरू झालाय। सदर कार्यक्रमात नित्यनेमाप्रमाणे सकाळी संध्याकाळी पूजापाठ, शिमगोत्सवातील पालखी मार्गक्रमणाप्रमाणे प्रत्येक वाडीवाडीतून आरत्या, भजने, जाखडी नृत्य, महिलांचे नाचगाणे व दांडिया रास असे कार्यक्रम केले जाणार असून 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचं नियोजन करण्यात आलंय। त्यानंतर सोने लुटत या उत्सवाची सांगता होणार आहे। तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे मुरडे ग्रामदेवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथजी खामकर, उपाध्यक्ष दिगंबर दळवी व सचिव श्यामसुंदर दळवी यांच्याकडून आवाहन करण्यात आले। रायगडच्या रोहा येथील कुंडलिका नदीवरील शिवसृष्टी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा हा 25 फुटी पुतळा अतिशय रेखीव असून पुतळ्यातील कला, संस्कार, व्हिडिओचे ख्यातनाम शिल्पकार महेंद्र थोपटे व त्यांच्या सहकार्यांनी हा भव्य पुतळा साकारलाय। पुतळ्याची उंची 25 फूट आहे, तर चबुतऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची 50 फूट आहे। ब्रॉन्झ या धातूपासून घडवलेला हा पुतळा 8.5 टन इतका वजनाचा आहे। खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यास छत्रपती घराण्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि युवराज संभाजीराजेंची उपस्थिती राहणार आहे। तर या कार्यक्रमाला मान्यवरांसह हजारो शिवप्रेमी देखील उपस्थित राहणार आहेत। सबंध रोहा शहर आणि तालुक्यासाठी, त्याचबरोबर या विभागातील या परिसरासाठी आपल्या सगळ्यांसाठीच एक अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा दिवस आहे। आपल्या सबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत, ज्यांचं एक आगळं वेगळं स्थान आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे, आयुष्यामध्ये आहे, असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा येत्या 3 ऑक्टोबर रोजी इथे पार पडत आहे। छत्रपती उदयनराजे महाराज, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज आणि राजे, त्याचबरोबर छत्रपती सरखेल रघुजा राजे आंग्रे यांच्या आणि त्याचबरोबर तटकरे साहेबांच्या प्रमुख हस्ते आणि उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आणि हा अतिशय दिमागदार असा ऐतिहासिक सोहळा आपल्या रोहा नगरीमध्ये पार पडणार आहे। याची तयारी गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे। आदरणीय आमदार अनिकेतभाई असतील, रोह्यातले आमचे सर्व सहकारी असतील,
रोह्यातले नागरिक आहेत, सबंध तालुक्यातील नागरिक आहेत, यांनी अतिशय उत्साहाने या सोहळ्याची तयारी गेल्या अनेक दिवसापासून सुरू केलेली आहे। आणि या सोहळ्याच्या निमित्ताने तालुक्यामध्ये फक्त रोहा तालुक्यातच नाही तर श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव तालुक्यामध्ये पोवाड्याच्या स्पर्धा असतील, त्याचबरोबर भजनाच्या स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या गेलेल्या आहेत। आणि याला उदंड असा प्रतिसाद हा सर्वांच्या माध्यमातून मिळत आहे। मी आपल्या माध्यमातून समस्त रायगडवासियांना, रोहेकरांना या 3 तारखेच्या कार्यक्रमाचे मनापासूनचे आमंत्रण या ठिकाणी देते। या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनीच सहभागी व्हावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आणि शिवसृष्टी आपल्या इथे उभारण्यात येत आहे याचं आपण सगळ्यांनीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून त्यांचं या आपल्या रोहा नगरीमध्ये त्या शिवसृष्टीचं स्वागत करावं अशीच विनंती करेन। तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये काल काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने दापोलीतील हिंदू समाज आक्रमक झालेला पाहायला मिळालाय। शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या काही तरुणांच्या तोंडाला घडलेल्या प्रकारानंतर शिवप्रेमींनी काळे फासले असून या प्रकारामुळे दापोलीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। काही लोकांनी छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह गाण्यावर नाचत धिंगाणा घातला। व्हिडिओ व्हायरल होता शिवप्रेमींनी त्या तरुणांना माफी मागायला लावत संताप व्यक्त केलाय। मराठा समाजातील संतप्त नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार देत छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी देखील आता केली आहे। तर पाहूयात शिवरायांबद्दल आक्षेपार्ह गाण्यावर नाचत धिंगाणा घातलेला हा व्हायरल व्हिडिओ। अरे पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला, अरे पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला, आणि शिरला म्हणतो कसा, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम, पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला, शिरला म्हणतो कसा, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, तुम्हारा क्या काम है, जो है नाम वाला वही तो बदनाम है, जो है अंगने में तुम्हारा क्या काम है। तुम्ही बोलवले, मी आलो ना, आले ना, ते बोलून आले ना, ऐकूया, थांबा, आपल्याला बोलायचं, सगळ्यांना बोलायचं, आणि बरं सगळ्यांना बोलायचं, गाणं आहे ना, लिहिणं का हे काय आपलं काम नाहीये, बरोबर ना, कुठेतरी कधीतरी आहे ना आपल्या कानावर पडलेलं असेल आणि ते त्या ह्याच्यामध्ये ओघाओघाने आलं असेल, बरोबर आहे, पण ते चूक आहे आणि आमचं पण कर्तव्य होतं की ते तिथं थांबवलं पाहिजे होतं, किंवा त्याचं व्हिडिओ शूटिंग कोण कुठल्या पर्पजनी करतोय का काय करतोय हे पण आपलं ओळखायला पाहिजे होतं की हे जाणून बुजून झालंय का अजाणतेपणे झालेलं आहे आणि ते चुकीचं झालेलं आहे। काल माझं आहे ना बऱ्याच लोकांशी आहे ना माझा विषय झाला की बाबा हे ना जे झालंय त्याच्यात तो काही असा काय पर्पज नव्हता की बाबा आपण आहे ना कारण महाराजांचा आदर करतच आतापर्यंत आहे ना आपण, आणि तुम्ही कोणालाही विचारू शकता की आपण आहे ना सोबत असतो की नसतो, आणि काय आहे ना इथे काय आहे ना महाराष्ट्रात जन्म पण माझा महाराष्ट्रातला आहे आणि महाराज आहे ना आम्हाला पण तेवढेच आराध्य आहेत, ते आमचे पण दैवत आहे, त्यांचं काय चुकीचं आहे ना चूक आम्हाला मान्य आहे, त्याचं दिलगिरीचं आहे ना त्याचा मेसेज म्हणजे, पण या गोष्टी कसं होतं होऊन जातात, एकदा बाण सुटलेला परत काही येत नाही, कुठलंही चूक झाली आम्हाला मान्य आहे, त्याला जरा कबूल केलं की बाबा हे नाही व्हायला पाहिजे। रायगडच्या अलिबागमध्ये पर्यटक महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। अलिबागमधील कुरुळ हॉटेलमध्ये तिने आत्महत्या केली असून आपल्या मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याची मृत महिलेची चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे। नेहा अविनाश पोद्दार असं या आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असल्याची माहिती देखील समोर आली आहे। महिलेने विषारी औषध प्राशन केल्याचं प्राथमिक चाचणीत उघड झालंय। आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे, त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत। महाड विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांनी अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चुस्ती यांच्या दर्ग्यावर चादर चढवत महाडचे आमदार भरत गोगावले हे चौथ्यांदा पुन्हा आमदार होण्यासाठी त्यांनी साकडं घातलंय।
तर यंदाच्या निवडणुकीत भरत गोगावले हे विजयाचा चौकार मारतील असा विश्वास देखील मुस्लिम बांधवांनी व्यक्त केलाय। ख्वाजा के दरबार में जो कोई आता है वो कभी खाली हाथ जाता नहीं। ये मेरा 3 बार मैं जो एमएलए हो चुका हूँ उसका मेरे को पूरा भरोसा है और इसलिए मैं चौथी बार भी आया हूँ। और ये बार आते टाइम मेरे साथ मेरे सब मुस्लिम भाई बहुत बड़े संख्या से आए हैं। आप देख रहे हैं कि इधर आके क्या सुकून मिलता है, वो आप लोगों ने सब अनुभव होगा। मैं तो ये कहना चाहता हूँ कि जब मैं चुनाव के लिए खड़ा रहता हूँ तो मैं ये एक बार इधर आना ही है। ऐसे मेरा 3 बार होके गया, ये चौथा बार भी मैं आया है। ये मेरा पूरा गारंटी है कि मैं चौथा बार के लिए भी अच्छे वोट से चुन के आऊंगा कि मेरे ये गरीब ख्वाजा नवाज के दरबार में मेरी मन्नत है और वो पूरा करेगा। रायगडमध्ये पुन्हा परतीच्या मुसळधार पावसाचं काल आगमन झालं आणि यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली। हातातोंडाशी आलेली भातशेती परतीच्या पावसात पुन्हा भिजली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। रायगडमध्ये म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव, नागोठणे, रोहा, महाड, पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला। त्यामुळे सखल भागात पाणी साचलं होतं तर ग्रामीण भागात वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता। अखंड देशभरात चाललेल्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत खेड तालुक्यातील कविता विनोद सराफ हायस्कूल लोटेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यमधून जनजागृती केली आहे। पथनाट्य सादर करण्यापूर्वी स्वच्छतेवर सुंदर गाणं देखील त्यांनी सादर केलंय। स्वच्छतेचं महत्त्व पटवून सांगणारे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला पंचक्रोशीतील नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय आणि त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक देखील केलंय। या शाळेच्या सहशिक्षिका मोरे यांनी हे पथनाट्य बसवलं होतं। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बसवंत, सर्व अध्यापक वर्ग, लोटे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष रुपेश काते, पोलीस पाटील हळदे, नंदकुमार चाळके, ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते। यावेळी पथनाट्यामधून प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आवाहन करण्यात आलं। गायनाचार्य अंकुश महाराज कुमठेकर यांना यंदाचा कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। अंबरनाथ पूर्व येथील वीर बाजीप्रभू देशपांडे पथ येथे स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झालाय। आदर्श रायगड वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्यांना हा गौरव करण्यात आलाय। अंकुश कुमठेकर हे घाटकोपर येथील रहिवासी असून कोकणचे पारमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरे माऊली यांच्या परंपरेत चौथी पिढी ते सेवा करत आहेत। ते वयाच्या गेली 11 वर्षांपासून आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत। 24 वर्ष महाराष्ट्रभर मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा व खास करून पोलादपूर तालुक्यामध्ये नियमित हरिनाम मध्ये मृदुंगमणी गायन हरिपाठ मध्ये आपली त्यांनी सेवा बजावली आहे। वारकरी संप्रदायातील त्यांची श्रीहरी सेवा पाहून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले। सावंतवाडी शहरात मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अचानकपणे बॅनर झळकल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। अज्ञाताकडून हे बॅनर लावल्याचे त्यावरील मजकुरावरून कळतंय। हे बॅनर मालवणी भाषेत लिहिण्यात आलेत। यात केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे लिहिलं गेलंय। हे बॅनर कोणी लावले असावेत याबाबत अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही। मात्र या बॅनरची सावंतवाडी शहरात सकाळपासून जोरदार चर्चा सुरू आहे। या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। पाहत रहा फक्त माझे कोकण।